श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. आजचा ध्यान आहे क्षमा मागणं आणि क्षमा करणं. असा मोठा विषय आपण आज घेतो आहोत. रामनाम घेत आपण क्षमा याचना करणार आहोत. प्रभू रामचंद्रांची मूर्ती जी साक्षात आपल्याला दर्शन मिळालेलं आहे, ती मूर्ती आपण आपल्या डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांच्या चरण कमलांवरती आपला माथा टेकवूया आणि नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. मागच्या ध्यानात आपण प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आज आपण त्याच पद्धतीने सर्वांची क्षमा मागणार आहोत. श्री राम जय राम जय जय राम. ज्यांची ज्यांची आपण क्षमा मागणार आहोत त्यांच्यासाठी आपण नाम घेत क्षमा याचना करणार आहोत. आणि ते नाम आपल्याला दाखवून देणार आहे, प्रचिती देणार आहे. अंगावरती रोमांच उभे राहतील तेव्हा आपल्याला क्षमा मिळाली आहे असं म्हणून आपलं मन शुद्ध झालेलं आहे. हा भाव आपण मनात ठेवून क्षमा याचना करूया. सर्वप्रथम मागच्या वेळेला बघितल्याप्रमाणे आधी परब्रह्माची आपण क्षमा मागणार आहोत. ज्या परब्रह्मापासून हे विश्व निर्माण झालं, त्या विश्वाचं अज्ञानामुळे आम्हाला विस्मरण झालं आहे. म्हणून हे परब्रह्मा, हे ओंकार स्वरूपा, आम्ही आपली क्षमा याचना करीत आहोत. म्हणून नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. क्षमा मागताच अंतरातून रोमांच यायला लागले, कारण ते परब्रह्मच अंश रूपाने आपल्या हृदयामध्ये वास करीत आहे. आपला अंतरात्मा हाच परब्रह्म आहे. त्याच्यामुळे माझं स्मरण केलंस, मी तुला क्षमा करत आहे असे त्या स्पंदनातून ते परब्रह्म आपल्याला सांगत आहे. म्हणून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हळूहळू आपल्या अंतःकरणातील खडे बाजूला निघून जात आहेत असा भाव ठेवूया. आणि जे हे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे, जे आनंदाने चैतन्याने भरलेलं आहे, सौंदर्याने नटलेलं आहे, त्या विश्वाकडे प्रपंचाच्या आसक्तीमध्ये गुंतल्यामुळे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून त्या विश्वाची आपण क्षमा मागत आहोत आणि नाम घेत आहोत.
श्री राम जय राम जय जय राम. अशी क्षमा मागून ज्या वेळपासून आपण ह्या विश्वाकडे नजर फिरवू त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते परब्रह्म वसलेलं दिसून येणार आहे. तेव्हा नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. हे विश्व पंचमहाभूतांनी व्यापलेलं आहे, त्रिगुणांनी व्यापलेलं आहे. ही पंचमहाभूत आम्हाला सहजपणे प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे पंचमहाभूतांचं महत्व आम्ही विसरून गेलेलो आहोत. आम्हाला ती जाणीव राहिली नाही. याचं आम्हाला दुःख वाटतं, वाईट वाटतं. म्हणून पंचमहाभूतांची आम्ही क्षमा मागत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. या पंचमहाभूतांपासूनच आपला देह निर्माण झालेला आहे. या देहातलं पंचमहाभूतांचं संतुलन आम्ही नीट ठेवलेलं नाही. त्यांना नीट जाणून घेतलं नाही. या देहातील ही पंचतत्व आपण जाणून घ्यायची आहेत. म्हणून आधी त्यांची क्षमा मागूया आणि आम्हाला तुमचं स्वरूप कळू द्या अशी प्रार्थना करून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. प्रत्येक पंचमहाभूतावर मनातून नाम स्थापन करायचंय. मौन राहू. पंचमहाभूतांवरती नाम स्थापन केल्यावर प्रचंड ऊर्जेचा झोत आपल्यापर्यंत आलेला आहे. रोमातून ही ऊर्जा आपल्या आतमध्ये शिरलेली जाणवते आहे. देहातील पंचमहाभूत सळसळत आहेत, जागृत झालेली आहेत, ऊर्जित अवस्थेत चैतन्यमय झालेली आहेत. श्री राम जय राम जय जय राम. पंचमहाभूतांचे जतन आपण अन्नाद्वारेही करतो, पण त्या सात्विक अन्नाचाही अलीकडे आम्हाला विसर पडलेला आहे. म्हणूनही त्या पंचमहाभूतांची आपण क्षमा मागणार आहोत आणि इथून पुढे सात्विकतेचं अन्न, विचार असं आपण सगळं ग्रहण करणार आहोत. अशी त्यांना ग्वाही देऊया आणि क्षमा याचना करून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. आणि अशी क्षमा मागितल्यामुळं पंचमहाभूतांचं आपल्या देहामधील संतुलन हे आता स्थिर झालेलं आहे. आपला देह स्थिर झालेला आहे. शांत एकाच अवस्थेमध्ये बसून राहण्यासाठी तयार झालेला आहे. या देहामध्ये असणाऱ्या
मन, बुद्धी, चित्त आणि पुढे आपण बघणार आहोत अजून काय आहे ते. या मन, बुद्धी, चित्ताला सुद्धा आपण शुद्ध ठेवू शकलो नाही, स्वच्छ करू शकलो नाही. अविचार, विकार यांनी आपण हे मन, बुद्धी, चित्त सगळं भरवून टाकलेलं आहे. तेव्हा त्या मनाची सुद्धा, त्या चित्ताची, त्या बुद्धीची आपण पूर्णपणे क्षमा मागूया. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. या मनाची का बरे क्षमा मागायची? तर मनावर आपण ताबा ठेवला नाही. वाटेल तसे वागत राहिलो, विषयासक्त होऊन राहिलो. म्हणून आपण त्या मनाची क्षमा मागूया. आपणच त्या मनाला क्षोभित केलंय, अशांत केलंय, अस्थिर केलंय. हेच मन स्थिर झाल्यावर काय होतं? भगवंताची प्राप्ती करून देण्याकडे ते आपल्याला घेऊन जातं. अशा या मनाची आपण क्षमा मागूया. आचार, विचार, आहाराने आम्ही शुद्ध होऊ आणि मना तुला राम नामाची सवय जोडून देऊन भगवंताकडे घेऊन जाऊ. म्हणून नाम घेऊया. श्री राम, जय राम, जय जय राम. मन हेच आपल्या बंधनाला, मुक्तीला, मोक्षाला कारणीभूत असतं, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. त्या मुक्ती मिळवण्यासाठी मनाला योग्य विचारांचा आहार दिला पाहिजे. तो आजपर्यंत आम्ही दिला नाही, पण आता भगवंता तुझ्या चरणी आम्ही क्षमा याचना करीत आहोत. तूच आम्हाला सद्विचारांचा पुरवठा करावास, आमच्या मनाला योग्य ते वळण द्यावस, जे मन आम्हाला तुझ्या चरणी घेऊन यायला सक्षम बनेल. अशी त्या मनाची प्रार्थना करून, क्षमा याचना करून नाम घेत आहोत. श्री राम, जय राम, जय जय राम. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अशा या मनाची आपण क्षमा मागितली आहे. हळूहळू मनातील विकार, विचार दूर दूर चाललेले आहेत. तसं आपलं चित्त, अंतःकरण शुद्ध होत चाललेलं आहे. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे, तिलाच आपण सद्सद विवेक बुद्धी म्हणतो. सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, हे बुद्धी आपल्याला सांगत असते. पण आपलं मन इंद्रियांमध्ये आसक्त असतं. इंद्रिय मनाला विषयांकडे ओढून नेतात आणि त्यायोगे बुद्धी जे सांगते त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. अशा या बुद्धीची आपण क्षमा मागूया. आम्हाला आता ही जाणीव झालेली आहे, तेव्हा योग्य काय, अयोग्य काय हे बघून आम्ही आमची पावलं मुक्ती मार्गाकडे वळवणार आहोत. अशी प्रार्थना करू, क्षमा याचना करू आणि नाम घेऊ.
श्री राम जय राम जय जय राम. मन झालं, बुद्धी झाली, पुढे आलं चित्त. या चित्तामध्ये अनंत जन्मांची, अनंत गोष्टींची, अनंत घटनांची, विकार विषयांची साठवणूक आपण केलेली आहे. अतिशय जड करून टाकलेलं आहे, मलिन करून टाकलेलं आहे. त्या चित्ताची पण आपण क्षमा मागूया. मनातील, बुद्धीतील अंधकारामुळे, अज्ञानापोटी आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल क्षमा मागत आहोत. या चुका म्हणजेच आपण बोली भाषेत पाप म्हणतो. म्हणजे एक प्रकारे आपल्या हातून पाप घडलेली आहेत आणि ती आपण साठवून ठेवलेली आहेत. प्रारब्ध रूपाने भोगत आहोत. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी या मन, बुद्धी, चित्ताची आपण क्षमा मागत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हळुवारपणे आपण मनाला विचारूया, मना, तू आम्हाला क्षमा केलीस ना रे? तू आनंदी झाला आहेस ना रे? आता घेशील ना रामनाम? जायचं ना आपण भगवंताच्या चरणी? मन म्हणतंय मी याचीच वाट बघतोय. मनाच्या ऐवजी तुम्ही नाम घ्या. त्या नामातूनच भगवंताची प्राप्ती होणार आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणाऱ्या त्या सद्गुरूंना सुद्धा आपण वंदन करून क्षमा मागूया. आपल्या उपदेशाची आम्हाला नीट जाणीव होत नाही. आमच्या हातून चुका घडतात, आमच्यामधले दोष प्रकट होतात. या सर्वांची आम्ही अनन्य भावाने आपल्या चरणी क्षमा मागत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. सद्गुरु ही प्रेमाची माऊली असते. जन्मोजन्मी आपल्यावरती सावली धरत असते आणि ती सांगते आहे की या सगळ्यांबरोबर जो खरा मी तुमच्या अंतःकरणात आहे, तो आत्माराम आहे, तोच परमेश्वर, तेच परब्रह्म आहे. या जाणीवेची जी विस्मृती झाली आहे, त्या जाणीवेला आपण क्षमा याचना करूया. श्री राम जय राम जय जय राम. ह्या जाणीवेने आपल्याला क्षमा केली आहे. त्यामुळे आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांमध्ये हे परब्रह्म आता स्थापित झालेलं आहे. तिथेच ते आनंदाने वास करायला आलेला आहे. असा भाव आपण दृढ ठेवून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. या आत्मारामाला अतिशय आनंद झालेला आहे. प्रचंड ऊर्जा शरीरामध्ये खेळत आहे. मन
मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांची आपण क्षमा मागितली आहे. त्या खऱ्या मीची आपण क्षमा मागितली आहे. सद्गुरूंची क्षमा मागितली आहे. आणि जो देह धारण करून आपण ह्या विश्वात ज्या कुटुंबात जन्म घेतला, त्या कुटुंबातील माता, पिता, बंधू, भगिनी, जे म्हणून नातेवाईक आहेत, कळत नकळत आपल्या हातून अनादर केला गेला असेल, आपल्याला त्याची जाणीव नसते. पण आता आपण ह्या सर्वांची क्षमा याचना करूया. मनातून प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांची आठवण करावी, चरणी माथा टेकवावा, व तो लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, बालक असो, ज्यांचं मन आपण दुखावलेलं आहे, कधी काही त्यांच्यावरती अट्टहास करून त्यांच्या न कळत काही गोष्टी करण्यास भाग पाडल्यात, त्यांच्या मनाविरुद्ध करायला लावल्यात. पण आपला हेतू अतिशय शुद्ध आहे. आपण प्रत्येकाच्या कल्याणासाठी काही गोष्टी करतो, काही बोलतो, तरी पण आपल्या सांगण्याचा भाव काही वेळेला वेगळा असू शकतो. म्हणून सर्व कुटुंबियांची आपण क्षमा याचना करीत आहोत. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. आप्त, इष्ट, सखे, मित्र, मैत्रिणी, कोणी आला गेला पै पाहुणा अतिथी, यांचेही कळत नकळत आपण मन दुखावलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून काही वेळेला हे घडून जातं आणि त्याची सल मनामध्ये राहते. ती सल काढून टाकण्यासाठी आपण क्षमा याचना करूया आणि नाम घेऊया. नामाबरोबर ती क्षमा याचना प्रत्येकाच्या अंतःकरणात पोचत आहे असा दृढ भाव आपण ठेवून नाम घेऊया. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. ज्यांना कुणाला विशिष्ट नाव घेऊन क्षमा याचना करायची आहे, त्यांनी मनात त्यांचं स्मरण करावं आणि क्षमा याचना करावी. तोपर्यंत नाम घेत आहे. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. अजून काही गोष्टींची, घटनांची, व्यक्तींची आपल्याला क्षमा मागायची राहिली असेल तर त्यासाठी म्हणून सद्गुरु चरणी नमस्कार करून सर्वांच्या प्रती क्षमेचा भाव ठेवून नाम घेऊया. श्री राम जय राम, जय जय राम.
आपली सद्गुरू माऊली खरोखर अतिशय प्रेमळ, कृपाळू, दयाळू अशी असते. तिच्या चरणी क्षमा याचना केली की ती क्षमा करतेच. पण क्षमा मागितल्यानंतर परत तीच चूक आपल्या हातून होऊ द्यायची नाहीये. म्हणून नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. आतापर्यंत आपण क्षमा याचना केली. आता आपलंही मन मोठं करून आपल्या मनामध्ये आपल्याला वाटलं की कोणीतरी काहीतरी चुकीचं वागलंय, माझं मन दुखावलंय, किंवा काही इतर गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे मनात क्षोभ निर्माण झालाय, द्वेष निर्माण झालाय, आकस निर्माण झालाय, तेढ निर्माण झालीय. अशा प्रत्येक व्यक्तीला आपण मनापासून क्षमा करूया. नाव आठवू दे नाही आठवू दे, ज्ञात अज्ञात व्यक्ती, जन्मोजन्मी जे जे कोणी आपल्या संपर्कात आले त्या सर्वांना आपण क्षमा करूया. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आता आपण आपल्या स्वतःलाच क्षमा करूया. माझ्या हातून पाप घडली, माझ्यामध्ये दोष आहेत, माझ्या हातून चुका घडतात. भगवंता, पण ह्या सगळ्यातून मला बाहेर यायचंय. त्यासाठी आतापर्यंत घडलेल्या गोष्टींसाठी मी स्वतःलाच क्षमा करत आहे. मी स्वतःला आता अपराधी मानत नाही, दोषी मानत नाही. मी स्वतःला क्षमा केलेली आहे. त्यामुळे मी आता नाम घेत आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. मी दोषी नाही, मी अपराधी नाही, मी पापी नाही. अशा भावनेने पूर्ण क्षमा आपण स्वतःला केल्यानंतर आपल्या प्रगतीचा मार्ग खुला होतो. उद्धरेत आत्मनात्मानम असं जे म्हणलेलं आहे की स्वतःचा उद्धार करायचा आहे. म्हणून आपण स्वतःची क्षमा मागितली आणि स्वतःला क्षमा पण केलेलं आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. पूर्ण निसर्गामध्ये झाडांची, वृक्षांची, नद्यांची, या सर्वांचीही आपण क्षमा याचना करूया. आणखी कोणाची क्षमा मागायची राहिली असेल तर ती पण आपण प्रार्थना करूया. आपण चुकून माकून कुणाला क्षमा करायला विसरलो असो, आणि आत्ताच असं नाही, नंतरही काही वेळाने, थोड्या दिवसांनी आपल्याला अशी काही जाणीव झाली तर पटकन त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्तीला क्षमा करत जाणार आहोत.
अगदी उदार अंतःकरणाने, विशाल अंतःकरणाने आपण प्रत्येकाला क्षमा करणार आहोत. म्हणून नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ही क्षमा याचना आणि क्षमा करणं हे सगळं आपल्या अंतःकरणात आपण साठवून ठेवूया. आणि अखंड कोणीही क्षमा मागायच्या आधी आपण आपल्याला जिथं जाणीव होते त्याच क्षणी क्षमा करून, क्षमा मागून आपण संपूर्ण आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल. हा मला असं का बोलला, हा माझ्याशी असं का वागला, हे असं करायचं कारण काय होतं, अशा अनेक प्रश्नांनी आपलं मन घेरलेलं असतं. त्यामुळे चटकन आपलं मन क्षमा मागायला, क्षमा करायला तयार होत नाही. पण जोपर्यंत हे शुद्ध मन आपण करत नाही, प्रत्येकाला क्षमा करत नाही, प्रत्येकाची क्षमा मागत नाही, तोपर्यंत आपलं मन हे शुद्ध होत नाही. ते मन शुद्ध होण्यासाठी, आपला अहंकार गळून जाण्यासाठी आपल्याला नाम घ्यायचं आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. क्षमा प्रार्थनेमुळे आपल्या अंतःकरणातील मल कमी कमी होत चाललेला आहे. रोज आपण अशीच थोडीशी आठवण ठेवून क्षमा मागूया, क्षमा करूया आणि आनंद घेऊया. सद्गुरु चरणी लीन होऊया. 1 मिनिट आपण शांतपणे या सगळ्याचा विचार करूया. शांत शांत. दाही दिशातून क्षमा मागितलेल्या सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. ती ऊर्जा आपल्या अंतःकरणात साठली गेलेली आहे. हळूहळू श्वासाकडे लक्ष ठेवून हाताची, पायाची बोटं आपण हलवूया. नमस्कार करून हात एकमेकावर चोळूया आणि डोळ्यांवर धरून एक विचार आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला साठवायचा आहे. तो मी सांगत आहे. क्षमा हा पृथ्वी मातेचा गुण आहे. कोणी कसाही वागला तरी क्षमा याचनेची वाट न पाहता आपण सगळ्यांना क्षमा करूया. पृथ्वी मातेकडून आपण एक गोष्ट शिकूया, धारण करूया. पृथ्वी मातेवरती आपण किती आघात करतो, किती गोष्टी करतो. आपण पायाने तुडवतो, नाचतो, बागडतो, सगळं काही करतो. पण असं कधी बघितलंय का हो की तिने आपल्या पायाखालची जमीन काढून घेतली? ती
आनंदाने आपल्याला क्षमा करून आपल्याला आधार देत असते. तसंच आपणही प्रत्येकाला क्षमा करायचं आणि त्याच्या दोषातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला आधार द्यायचा. क्षमा याचना करून, क्षमा करून, क्षमा याचना करून आपण पृथ्वीसारखं क्षमाशील व्हायचं आहे. हा एक विचार आपल्या मनात आज रुजवायचा आहे. पृथ्वीसारखंच क्षमाशील अंतःकरण आपल्याला धारण करायचं आहे आणि आकाशासारखं विशाल होऊन प्रत्येकावरती मायेचं छत्र धरायचं आहे. म्हणून आपण डोळे मिटून 3 वेळेला नाम घेत हळूहळू आपले डोळे उघडूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हळूहळू डोळे उघडा. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथार्पणमस्तु.